पेठ रोड भागात घराबाहेर उभ्या कार आणि 2 दुचाकी अशी 3 वाहने समाजकंटकांनी पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा प्रकार बघून संतप्त झालेल्या वाहन मालकाने थेट पोलीस ठाणे गाठून या वाहनांची नुकसान भरपाई करून देण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला। म्हसरूळ पोलिसांनी वाहन मालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पोलीस ठाण्यातच अर्धनग्न होत संताप व्यक्त केल्याची घटना घडली। दरम्यान पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे। राजू शर्मा राहणार अश्वमेधनगर पेठ रोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी पहाटे शर्मा यांच्या घरासमोर उभी कार MHGA 1324 आणि दुचाकी MH15J/3792 या 2 वाहनांवर पेट्रोल टाकून आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला। वाहनधारक आणि नागरिकांनी आरडाओरडा केल्याने पळापळ झाली। परिसरात गुन्हेगारांचे वास्तव्य असल्याने जुन्या वादातून वाहने जाळण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या आहेत। दरम्यान रविवारी तक्रारदार शर्मा हे म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात कारवाईची मागणी करण्यासाठी गेले। पोलिसांनीच नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी करत आपल्या अंगावरून कपडे काढले। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विमा लाभ मिळवून देण्याकरिता सहकार्याचे आश्वासन देत दोघांना अटक केल्याची माहिती दिली। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।